पफ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पफ पोहे. हे पोहे वेगळे नीट बघून घ्या कसे. ऑलरेडी पफ केलेले आहेत त्यामुळे भाजण्याची गरज नाहीये आणि एकदम असे कुरकुरीत आहे बघा. शेंगदाणे, दलिया, हळद, कढीपत्ता, मिरची, जिरं, बडीशेप, मीठ आणि पिठी साखर किंवा तुम्ही साधी साखर घेतली तरी चालेल. आता आपण जिरं, बडीशेप, मीठ आणि साखर हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. खोबऱ्याचे काप 1 वाटी खोबरे घेतलंय. तर आपण तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की आपण शेंगदाणे आणि एक एक साहित्य भाजून घेऊया. तेल गरम झाले, आता शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे तुम्हाला हवे तसे कमी जास्त करून घ्या. माझं पोह्याचं प्रमाण 2 किलोचं आहे. 1 किलोचं असेल तर अर्धी वाटी घाला. मी 1 मोठी वाटी घातलेलं आहे. हा, आता थोडे मी काप टाकते खोबऱ्याचे. थोडे काप ना खोबऱ्याचे बघा गोल्डन झाले. आता याच्यामध्ये घालते मिरची, कढीपत्ता, दोन मिनिटं चांगलं बारीक आचेवरच करून घ्यायचं सगळं. कुरकुरीत होऊ दे मिरची आणि कढीपत्ता. आता आपण डाळ घालूया आणि थोडं परतून घेऊया. सर्व जिन्नस आता ना व्यवस्थित भाजले गेले. लास्ट स्टेप, हळद घालूया. आणि हा जो की आपण धणे, जिरा आणि बडीशेप, साखर ठीक आहे बारीक वाटून घेतली, हा मसाला घालूया आणि मिक्स करूया. आता गॅस बंद करूया आणि मिक्स करून घेऊया आणि पोहे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आता पोहे मिक्स करून घेऊया. अर्धे अर्धे घालून घ्या. मिक्स करून झालंय. तयार आहे आपला पफ पोहा चिवडा. पफ पफ पोहा चिवडा एकदम कुरकुरीत.